की ज्या ठिकाणी खरं तर भुजबळ साहेबांचं हेलिकॉप्टर लँड व्हायला पाहिजे होतं त्या लोकेशनला ते न होता एका पार्किंग लॉटमध्ये तिथं केलं गेलं। मला एवढंच सांगायचं आहे की एवढं दुर्लक्षपणा नाहीतर एवढं हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही। अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल आम्ही सर्वजण स्वतः कार्यकर्ते पत्रकार व सगळे मिळून तपास त्या ठिकाणी करतच आहोत। ॲक्सिडेंट होता तर घातपात होता याच्यावर पुढे जाऊन आपल्याला त्या काही गोष्टी कळतील, पण मग लगेचच भुजबळ साहेबांच्या बाबतीत सुद्धा अशी एखादी घटना घडत असेल तर सरकारने व नेत्यांनी या बाबतीतली काळजी घ्यावी एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो। खराब प्रकरणात बीडहून एक हेल्पलाईनवर एक मेसेज गेला आहे आणि तक्रार करण्यात आली की सुनित्रा वहिनी यांना चाकणकरांकडून धोका आहे, त्यांच्या जीवनात धोका असल्याचं आता पोलीस तपास करतात। नाही, त्याच्यात तपास त्या ठिकाणी करावा लागतो। कधी काही गोष्टी खऱ्या असतात, कधी कधी काही कार्यकर्ते भावनिक होऊन काही तिथं मेसेज त्या ठिकाणी देत असतात, कारण जे खरे ते खरे, जे कुणीतरी असंच काय भावनिक पद्धतीने मुद्दामून वातावरण गढूळ करण्यासाठी करत असेल तर ते चुकीचंच आहे। पण खरात हे प्रकरण हलक्यात घेऊन चालणार नाही। खरात हा जो भोंदू बाबा आहे त्याच्या संलग्न असणारे जे सर्व नेते मंडळी असतील ते तिथं जाऊन काय करत होते, कशा प्रकारची पूजा करत होते, सामान्य लोकांचे व अधिकाऱ्यांचे जे घरची लोक आहेत नाही तर पत्नी आहेत यांचे व्हिडिओ काही प्रमाणात आपल्याला बाहेर बघायला मिळाले, नाही तर मुद्दामून ते दिले गेले का चुकून झाले हे सांगता येणार नाही। पण जे नेते तिथे पूजा करत होते, तिथं बाहुलीवर अंगठी काप नाहीतर कुठले तरी रक्त काढ त्या बाहुलीवर टाक, त्याच्याबरोबर इतरही प्रकारच्या ज्या पूजा होत्या ते व्हिडिओ मात्र अजूनपर्यंत बाहेर आलेले नाहीत। नाशिकमध्ये अधिकारी व नेत्यांचे काही व्हिडिओ हे काही महिलांबरोबरचे त्या ठिकाणी बाहेर आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। ते आपल्यात लोकात आले नव्हते, पण त्या बाबतीतली हनी ट्रॅप हे प्रकरण खूप गाजलेलं तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। पण त्यानंतर त्या प्रकरणाचं झालं काय हे कोणालाच दुर्दैवाने त्या ठिकाणी माहीत नाही। खडसे साहेब त्या बाबतीतला पाठपुरावा करत होते, पण पाठपुरावा करायला लागलेच होते, नाही तर करतच होते। अचानक त्यांच्या घरावर सुद्धा एक वेगळ्या प्रकारे काही लोकांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला। मग हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जातात कुठं? मग या व्हिडिओंचा वापर कुठंतरी नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला केला जातो का, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायला वापरला जातो का, असाही प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी तिथं निर्माण होतो। हे जे व्हिडिओ समोर आलेले नाही त्यात काही नेत्यांचे व्हिडिओ असू शकतात? व्हिडिओ आहेत, पण दोन प्रकारचे व्हिडिओ आहेत। ज्या पद्धतीने खरात काही महिलांचा अत्याचार त्या ठिकाणी करायचं ती चुकीची गोष्ट आहे, ते व्हिडिओ काही प्रमाणात आपल्या सर्वांसमोर आले, पण सगळेच व्हिडिओ तसे आहेत असं नाही। त्यातले काही व्हिडिओ असे आहेत की ज्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने पूजा करणं, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, त्या प्रकारचे पूजा करण्याचे व्हिडिओ नेत्यांचे मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी बाहेर अजून आलेले नाही। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ब्लॅक मॅजिक जर काही नेते त्या ठिकाणी करत असतील तर ते नेते कोण हे सरळपणे पुढे येणं फार महत्त्वाचं आहे, पण ते अजूनपर्यंत आलेलं नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, SIT तुम्ही स्थापन केली, बऱ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, पण काही नेत्यांच्या काही गोष्टी बाहेर येत नाही। मग त्या व्हिडिओचा आणि त्या माहितीचा उपयोग राजकीय दबाव आणण्यासाठी व काही लोकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी सत्तेतला मोठा पक्ष म्हणजे भाजप करते का काय अशी शंका मात्र त्या ठिकाणी नक्कीच निर्माण होते। बघा, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, संतांचा विचार आणि महामानवांचा विचार हा समतेच्या बाजूली होता। कुठल्याही प्रकारे भेदभाव करू नका ही शिकवण सर्व संतांची होती आणि वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला एकता, समानता, बंधुभाव याची शक्ती त्या ठिकाणी दिलेली आहे। पण आज काही राजकीय लोक आणि राजकीय पक्ष व त्या राजकीय पक्षाला ताकद देणाऱ्या काही संघटना, त्या संघटनातली काही लोक जी प्रतिगामी विचाराची आहे ते मात्र वारकरी संप्रदाय व त्या परिसरामध्ये संक्रमण करत आहेत, हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या बाहेरचे नेते काही तिथं गुरुवर्य लोक जे आहेत ते इथं येऊन संतांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात, त्याचा विरोध आपण करतो, पण हे प्रतिगामी विचाराची लोक मात्र त्या ठिकाणी मूठ गिळून शांत बसतात।
त्याच्याबरोबर एकनाथ महाराज असतील, तुकोबाराया असतील, ह्या सर्व लोकांवर काही लोक तिथं बोललेले आहेत. वारकरी संप्रदायावर सुद्धा हल्ला करणारे आणि लाठीचार्ज करणारे हेच ते त्या ठिकाणी लोक आहेत जे आज पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत आहेत. त्यामुळे पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे. वारकरी संप्रदाय तिथे असणारे सामान्य वारकरी हे अजूनपर्यंत संतांच्या विचाराचे आहेत, पण त्या विचारावर अतिक्रमण नाहीतर संक्रमण करण्याचा प्रयत्न हा कुठेतरी प्रतिगामी नाहीतर मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराच्या लोक करतायत. हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तुम्हीही प्रयत्न केले होते. आता वेळ प्रचाराची आहे, तुम्ही पण जाणार तिथे मदत करणार नाही? अजितदादांकडे बघून नक्कीच त्या ठिकाणी मी प्रचाराला जाईल. फॉर्म भरायला बोलवलं नसलं, त्याच्याचबरोबर प्रचाराला बोलवलं नसलं तरी ही निवडणूक आत्ताच्या उमेदवाराकडे बघून होती असं नाही. अजितदादांचं कार्य, अजितदादांची पद्धत, अजितदादांची स्टाईल व त्यांनी केलेलं आजपर्यंतचं कार्य या सगळ्या गोष्टीकडे बघून ही निवडणूक तिथं होते. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असेल की जी कुठली लीड अजितदादांना मिळायची तिथून तशाच प्रकारची लीड आत्ता सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी मिळावी. त्यामुळे बोलवलं नाही तर नाही बोलवलं तरीसुद्धा दादांकडे बघून काही कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी व आमची स्वतःची इच्छा असल्यामुळे तिथं जाऊन नक्कीच त्या ठिकाणी आम्ही प्रचार करू. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आत्ताच्या उमेदवाराकडे बघून ही निवडणूक होत नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ वेगळा काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही याच्यात राजकारण आणू नका. खरे ते आम्ही त्या ठिकाणी सांगतोय. जे काय आज तिथं उमेदवार जे माघार घेतलेले आहेत आणि बहुतांश स्थानिक लोकांनी माघार हे दादांकडे बघून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तिथले उमेदवार हे नक्कीच त्या परिवारातले असले तरी दादांनी केलेलं कार्याकडे बघूनच त्या ठिकाणी तिथं मतदान हे मिळणार आहे. कारण का सामाजिक क्षेत्रामध्ये खूप वर्षाचं काम असलं तरी राजकीय क्षेत्राचा अनुभव नसल्यामुळे शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीचा जर प्रवेश होत असेल तर त्यांच्या आधीच्या व्यक्तीने नाहीतर नातलग आले नाहीतर त्यांचे जे नातेसंबंध असणारे व्यक्ती दुर्दैवाने त्या ठिकाणी नसल्यामुळे तिथं पोटनिवडणूक जेव्हा होते तेव्हा ज्या व्यक्तीने तिथं कार्य केलंय, ज्याचं तिथं कर्तृत्व आहे त्या व्यक्तीकडेच बघून आत्ताच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान होणार आहे. ह्यात खोटं कुठं काय आहे हे खरं आहे ते फक्त आम्ही इथं बोलून दाखवतो. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा कार्यक्रम होता. अनेक खासदार सुप्रिया सुळे बोलवलं नाही, सांगितलं नाही, स्टेजवर बोलवलं नाही, पत्रिकेत नाव नव्हतं. त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध व्यक्त केला आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, आम्हाला डावलताय का असा सवाल केला जातो. माझं तर मत आहे की सरकारकडनं स्पष्टीकरण मागायचं कशाला. एक तर महामानवांचा जो विचार होता, ज्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष केला, हाच विचार कुठंतरी हे सरकार विसरलेलं हे अनेक वेळा त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मग जे सरकार महामानवांचा विचारच पुढे घेऊन जात नाही, फक्त कुठंतरी एखाद्या महामंडळाला नाव द्यायचं, विविध समाजाची महामंडळं काढायची, त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची, हे काम करणाऱ्या सरकारला विचारण्यापेक्षा तिथं सुप्रियाताई ह्या स्वतः महात्मा फुलेंचं कार्य, त्यांनी केलेलं समाजकारण व या देशाला या राज्याला दिलेली दिशा या त्याच्यासमोर त्या सर्व विचाराच्या समोर नतमस्तक होण्यासाठी सुप्रियाताई त्या ठिकाणी गेल्या होत्या. सुप्रियाताईंना बोलून दिलं नाही हे कदाचित सुप्रियाताईंच्या मनामध्ये नसलं तरी महात्मा फुलेंचं खरं कार्य हे आम्ही आणि महाराष्ट्रातले तमाम जनता ही पुढे घेऊन चाललेली आहे. त्यामुळे सरकार काय करते याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण काय करतो हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे असं तरी त्या ठिकाणी मला वाटतंय. अजितदादा आणि शरद पवार एकत्रच होते, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. उद्या शरद पवार सुनेच्या प्रचाराला जातील असं नाना पटोले म्हणतात. नाना पटोले साहेब कुठल्या हेतूतून बोलले नाही तर कुठल्या शब्दात बोलले हे मी त्या ठिकाणी ऐकलं नाही. पण कदाचित त्यांना हे माहिती असावं की हे दोन्ही पक्ष एकत्रित येणार होते आणि विलिनीकरणाची गोष्ट सामान्य लोकांपासून पण नेत्यांपर्यंत काही वेगळी त्या ठिकाणी लपून राहिलेली नाही. त्या हेतूतून कदाचित ते त्या ठिकाणी बोलले असतील. साहेब प्रचाराला जातील नाही जातील हे मला माहीत नाही, कारण शेवटी प्रचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा तिथं असतो. पवार साहेबांनी आत्तापर्यंत जे काही वक्तव्य केलेले आहेत त्याच्यामुळे नक्कीच तिथं असणाऱ्या मतदारांमध्ये संदेश गेलेला आहे की अजितदादांकडे बघून
त्यांच्या अजितदादांच्या पक्षातून ज्या उमेदवार त्या ठिकाणी उभ्या आहेत सुनित्रा काकी, त्यांना चांगलं मतदान द्या हे पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलून त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे तसं बघितलं त्याला तुम्ही जर प्रचार म्हणत असाल तर हो, प्रचार सुरू झालेला आहे. तुम्ही सतत असं उल्लेख चौकशी दरम्यान देखील म्हणतोय तिथं देखील भविष्यवाणी करताना दिसतं माझं मरण इथंच आहे. खरं तर धक्कादायक बोलत. एक तर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलतो, एक तर खराताच्या विरोधात आम्ही आहोत, त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. ज्या विचाराने तो काम करत होता आणि ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार केला, कडक कारवाई खरातावर तिथं झाली पाहिजे. पण खराताला इतक्या गोष्टी माहिती आहेत, इतक्या नेत्यांची नावं माहिती आहेत, काय काय गोष्टी कशा कशा केल्या हे त्यांना तिथं माहिती आहे. 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या 3 महत्त्वाच्या दिवशी, कारण का 28 जानेवारी दादांचा त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला, या 3 दिवसामध्ये त्याच्या बँक अकाउंटमध्ये एवढी मोठी उलाढाल झाली कशी, एवढे ट्रान्झॅक्शन आले कसे, त्याच्याबरोबर कोण नेता कशासाठी तिथं येत होता, कुठला हेतू देऊन त्या ठिकाणी पूजा करत होता, ह्या सगळ्या गोष्टी खराताला माहिती असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्या जाऊन त्याला आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाही तर एन्काउंटरमध्ये त्याला मारलं जाईल. हे मात्र त्या ठिकाणी ही भीती आम्हाला वाटते. कारण का मुंबईमध्ये जेव्हा तिथं लहान मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला होता, एका माणसाला पकडलं खरं, पण त्याच्याकडे बरीच काय माहिती होती, तो मालक काय करत होता, किती मुलींवर याच्या आधी अत्याचार झाले होते, पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळण्याच्या अगोदरच त्या माणसाला त्या ठिकाणी खोट्या एन्काउंटरमध्ये मारलं अशी चर्चा आहे. त्यामुळे खराताच्या बाबतीत ह्या गोष्टी होऊ नये, कारण खराताकडे भरपूर माहिती आहे जी उद्या जाऊन आपल्याला नक्कीच त्या माहितीचा फायदा काही ठराविक लोकांना अडचणीत आणण्यासाठी नाहीतर सजा देण्यासाठी आपल्याला होऊ शकतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही सतत म्हणतायत की अजित पवारांकडे पाहून सुनित्रा वहिनींना मतदान करा असं आवाहन केलं जात आहे, तर अजित पवारांचं नाव आहे म्हणूनच त्यांना मतदान होणार का? म्हणजे सुरुवातीला तसंच आहे ना, सुरुवातीला अजितदादांकडे बघूनच मतदान हे सुनित्रा काकींना त्या ठिकाणी होणार. आम्ही जेव्हा इलेक्शनसाठी पहिल्यांदा उभं राहिलो होतो तेव्हा रोहित पवारकडे बघून मतदान झालं नव्हतं, पवार साहेबांकडे आणि अजितदादांकडे बघून मतदान त्या ठिकाणी झालं होतं. आता मी इतर स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही जाऊन उमेदवाराला पण विचारलं तर उमेदवार सुद्धा अशाच पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर देतील, नाहीतर त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे नेते नाहीतर परिवारातल्या लोकांना सुद्धा हा प्रश्न तुम्ही विचारला तर ते हेच सांगतील, दादांमुळेच पहिल्यांदा त्या ठिकाणी मतदान होणार. आणि एकदा निवडून आल्यानंतर शेवटी कर्तृत्व हे बोलत असतं आणि त्यानंतर जी मतदान होत असतात ते तिथं असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वावर नाही तर केलेल्या कामावर हे मतदान होत असतं. रोहित सर, हिंदी में नेशनल छगन भुजबल के हेलीकॉप्टर लैंडिंग को लेकर आपने सवाल उठाए, क्यों उठाए? देखो, भुजबल साहब बड़े नेता है, वो मंत्री है, लैंडिंग करते वक्त जहाँ पे लैंडिंग होना चाहिए या जहाँ पे हेलीपैड है, जो वो लोकेशन है वो छोड़ के कोई और जगह पे, वो भी पार्किंग लॉट में अगर वहाँ पे वो लैंडिंग होता है हेलीकॉप्टर का, तो डेफिनेटली कहाँ ना कहाँ तो भी कुछ तो गलत वहाँ पे हुआ है. अजित दादा के केस में क्या हुआ, कैसे हुआ, ये तो सब जन को मालूम है, क्योंकि उस बारे में हम वहाँ पे फॉलोअप कर रहे हैं. लेकिन ये नेता, मैं हर वक्त में बोल रहा हूँ, जैसे कि कुछ दिन पहले अगर आपने देखा होगा मैंने एक ट्वीट की थी, ये बहुत बड़े महाराष्ट्र के नेता दिल्ली गए थे, VSR के प्लेन में गए थे, वहाँ के VK सिंह को भी वो मिले ऐसे हमको वहाँ पे पता चला है. अभी दादा के केस में VSR कंपनी कितने गलत तरीके से प्लेन चला रही थी, उसमें क्या क्या इश्यूज थे वो तो लोगों के सामने आया. लेकिन अभी भी अगर ये सरकार वहाँ पे होशियार नहीं हो रही, अगर रूल्स एंड रेगुलेशन वहाँ पे देख नहीं रही, वहाँ पे अगर जो प्रिपेयर्डनेस होना चाहिए नेता ट्रैवल करने के पहले वो अगर वहाँ पे इस सरकार के माध्यम से किया नहीं जा रहा, तो ये सरकार कुछ भी दादा के एक्सीडेंट से सीखी नहीं, ऐसे हम सबको वहाँ पे बोलना पड़ेगा. इसलिए आगे जाके नेता हो या कोई भी ट्रैवल करने से पहले जो भी प्रोटोकॉल है वो प्रोटोकॉल फॉलो करने की वहाँ पे जरूरत है. बॉम्बे हाईकोर्ट ने जो है सरकार को लाड़की बहन योजना पे फटकार लगाई है, कहा है अगर आपके पास फंड नहीं है तो योजना रोक दी. अभी सबको पता चला है कि 2024 में लोकसभा इलेक्शन होने के बाद विधानसभा इलेक्शन कैसे लड़े, ये प्रश्न जब ये 3 जो पक्ष है, बीजेपी, अजित दादा का पक्ष और एकनाथ शिंदे साहब का पक्ष, उनको कोई और ऑप्शन वहाँ पे नहीं लगा. वहाँ पे मतदार यादी का जिस तरीके से वेस्ट बंगाल में गड़बड़ हुई वैसे महाराष्ट्र में वहाँ पे हुई, हम सबको मालूम है. उसी के साथ लाड़की बहन योजना के अलावा उनके पास कोई और ऑप्शन नहीं था. उन्होंने वहाँ पे एडवांस में 3-3 महीना पैसा दिया. अभी पैसा देने के लिए उनके पास पैसा नहीं है. उस टाइम हमने कहा था 30 से 40 लाख या 60 लाख भी महिलाओं का नाम वहाँ पे काटा जाएगा. आज 90 लाख महिलाओं का वहाँ पे नाम काटा गया. मतलब उन्होंने जो
पैसा है उस पैसे का इस्तेमाल सिर्फ वोट लेने के लिए वहां पे किया था। अभी वोट मिलने के बाद लाड़की बहना को भी भूल गए, किसानों को भूल गए, युवाओं को भूल गए, मिडिल क्लास लोगों को भूल गए, महाराष्ट्र के तमाम जनता को ये सरकार भूल गई। अगर बॉम्बे हाई कोर्ट ने ये विषय को वहां पे लाया होगा तो डेफिनेटली ये जो भावना है सिर्फ हाईकोर्ट की भावना नहीं है, ये लोगों की भी भावना है। इलाहाबाद हाईकोर्ट के जस्टिस यशवंत वर्मा ने इस्तीफा दे दिया। देखो, जो करप्शन का विषय था उनके घर में शायद जो पैसा मिला था उस सिलसिले में उन्होंने वहां पे रेजिग्नेशन दिया होगा। नहीं तो अगर वो रेजिग्नेशन नहीं देते, जो भी कमेटी का रिपोर्ट होता उस कमेटी के रिपोर्ट के बेसिस पे उनको निकाला जाता। अभी सिर्फ एक जज के बारे में ये चीज हुआ है। मेरा कहना ऐसा नहीं, लेकिन लोगों का कहना है कि कुछ हद तक या लेवल तक करप्शन अनफॉर्चुनेटली ये जुडिशरी लेवल तक भी वहां पे पहुंचा है। हमारा विश्वास न्याय व्यवस्था पे है, लेकिन अगर लोग ऐसा बात कर रहे हैं और बड़े बड़े जज के यहाँ पे अगर इतना बड़ा पैसा वहां पे मिल रहा है तो डेफिनेटली जो न्याय व्यवस्था है वहां पे भी करप्शन अभी आना लग गया है। ये सरकार पे तो हमारा विश्वास नहीं, लेकिन अगर जज और वो न्याय व्यवस्था पे भी अगर करप्शन वहां पे आना चालू हो गया तो गरीब लोग, सामान्य लोग जाएंगे तो कहाँ पे जाएंगे। ऐसी परिस्थिति इस देश में अनफॉर्चुनेटली आने लगी है। कांग्रेस ने जो है सरकार पर निशाना साधते हुए कहा है कि महिला आरक्षण नहीं, परिसीमन है असली मुद्दा। परिसीमन के देखो, वेस्ट बंगाल में जो इलेक्शन वहां पे हो रहा है, ममता दीदी महिला है, लड़वैया है, बहुत मन से वहां पे वो लड़ रही है। उनके खिलाफ बीजेपी है। इस देश के होम मिनिस्टर साहब वेस्ट बंगाल में 15 दिन वहां पे जाके रुके हैं। वेस्ट बंगाल में जो इलेक्शन होने वाला है बीजेपी के लिए बहुत इंपॉर्टेंट है। 90 लाख मतदारों का नाम वहां पे निकाल दिया गया है। अभी एक औरत जो बहुत मन से लड़ रही है, बहुत बड़े नेता है, अभी उनके खिलाफ बात करते वक्त कुछ तो मुद्दा चाहिए। तो इसीलिए उन्होंने शायद ये जो आरक्षण का मुद्दा है, महिलाओं का आरक्षण जो एमपी और एमएलएज में है, जिसकी चर्चा होके गई, फिर भी अभी बंगाल का इलेक्शन सामने रखते हुए उन्होंने जानबूझ के वो विषय लाया है। ऐसे सिर्फ कांग्रेस को नहीं, हमको भी वहां पे लग रहा है। बंगाल इलेक्शन को देखते हुए अमित शाह ने जो है मैनिफेस्टो जारी किया। उन्होंने कहा है कि 3,000 रुपये प्रति माह औरतों को दिया जाएगा, 6 महीने के भीतर यूसीसी कानून लाया जाएगा, साथ ही 33% जो है आरक्षण जो है 33% आरक्षण के थ्रू जॉब दिए जाएंगे नौजवानों को। देखो, वैसे अगर आप देखो तो ये जो सरकार है महाराष्ट्र की, उन्होंने भी ऐसे बहुत सारी चीजें बोली थी कि हम ये करेंगे वो करेंगे। सत्ता में आने के बाद भाजपा उस चीज में कोई ध्यान नहीं देती, कोई भी काम वहां पे नहीं होता। अभी वहां पे 3,000 प्रति महीने की बात चल रही है। अब 3,000 प्रति महीने की बात वहां पे अगर चल रही है तो बहुत साल पहले मोदी साहब ने खुद बताया था कि फ्रीबीज देने की वहां पे जरूरत नहीं है। अभी फ्रीबीज अगर आप चालू हो रहे हो तो दैट मीन्स आपका जो क्लीन एडमिनिस्ट्रेशन, क्लीन गवर्नेंस, विकास, ये मुद्दे अभी बाजू को होने लगे हैं। इसीलिए ये जो खिलाफत है या ये जो फ्रीबीज है वो सामने लाते हुए कैसे भी हालत में, और उसी के साथ इलेक्शन कमीशन को मैनेज करते हुए, इलेक्शन कमीशन का ट्वीट आपने देखा कि नहीं देखा मालूम नहीं, इलेक्शन कमीशन ने पर्पजली टीएमसी को टारगेट किया। उन्होंने ट्वीट में टीएमसी का नाम लिखा और 90 लाख वोटर्स वहां पे कम कर दिए। मतलब इतनी बड़ी शक्ति ये ममता दीदी के खिलाफ बीजेपी वहां पे लगा रही है। कुछ भी करे वहां पे सत्ता सिर्फ और सिर्फ टीएमसी और मित्र पक्ष कांग्रेस, ये जो है सब पक्ष मिलके वहां पे सत्ता आएगी, ऐसे हम सबको लगता है।